येतोय गणेश पांडव. धन्यवाद हडकमुल सर. जाऊ तर मॅचच्या दिशेनं गेम इज ऑन. पहिला बॉल बॉलिंग पार्क वरती आहे. सबर ग्यावाली पहिला चेंडू सरळ मात्र फाटवलाय जो मात्र फायनली डीप मध्ये अभिच्या बॅट मधनं पाहतात. प्रेक्षकांच्या माहिती करता के झिडके आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर टीम अकलोली कॉलनी पण पाहतो भरत विनायक याच गावातील 11 खेळाडू इन अक्षर एका जर्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर के झिडके दोन्ही बिग बॅटर मैदान चातमध्ये पाहतोय. अभि आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर भूषण बॉलिंग मार्कवरती आहे. समर जो या मात्र 2 ते 3 वर्षामध्ये अप्रतिम आपला क्रिकेटमध्ये प्रवास करत असताना एक परफेक्ट ऑर्डर त्याची ओळख. पहिला बॉल सेकंड बॉल शॉट आपला सरळ पाठवलाय दर्जेदार स्ट्रोक्स मध्ये सरळ फेकून दिल. ब्रॅड ऑफ झिडके द ब्रॅड ऑफ फेवंडी दर्जेदार 6 धावा षटकार. अकलोलीचे सर्व व्हॉलंटियर्स आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे. सर्व आपण व्हॉलंटियर्स नक्कीच सीमेचा ताबा घ्या. प्रत्येक सीमेच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन बसा कारण देखणी स्पर्धा आपण पाहतोय आणि आमच्याकडे ताकीद दिली सुजित पाटील उर्फ दाऊद यांच्याकडे येते. फर्स्ट ओव्हर अजून पाहिलं तर सुरुवात दमखम झाली आहे. टीम आपण पाहिलं तर के झिडकेकडनं पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्ट्राईक रोटेट असताना चेंडू द्यायचा आहे. आणि या मॅच करता पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच पाहतो नक्कीच पप्पू सर. त्याचं पाहिलं तर पांडुरंग मोर असे 2 तीक्ष्ण पंच या मॅच करता. आणि या 4 दिवसांमध्ये तुम्हाला मधुर आवाज वडा टेनिस आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमचे गुरुवारी आदरणीय हडकमुल सर यांचा आवाज त्यासोबत अभिदेखील जॉईन होतोय. ही स्पर्धा पाहतोय उपसरपंच अर्के चषक 2024 चा मात्र पाहतोय. डिसेंबर महिन्यामध्ये आजपासून स्पर्धेची सुरुवात आपण जर पाहिली तर या स्पर्धेकरता आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षक राजावर्ग चारी साईडनं खूप मोठी मेहनत घेतली आहे. आणि ग्रामीण टेनिस भिवंडी तालुक्यातील अकलोली गाव आज मात्र विविध रंगाने रटतंय. पहिल्याच ओव्हर मध्ये तुम्ही जर चेंडू जर बॅक साईडला गेला राईट ऑन द टार्गेट दांडी 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 गोल. फर्स्ट विकेट इज अ आउट मिस्टर यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. कबड्डी गट आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडू फेकेपर्यंत चेंडू जर हरव बॅक साईडला गेला ज्या ठिकाणी कंपाऊंड पाहतोय तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल. मात्र एक षटक कंप्लीट दुसरं मात्र रनफला आलं बॉलिंग मध्ये सेकंड ओव्हर करता तर मात्र जुना चेंडू दिला जाईल. नवीन बॅटर प्रितेश आपल्याला मात्र 99 वन डाऊन स्वरूपात मैदान शॉटपरी जाताना पाहायला मिळतोय. एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सावली क्रिएशन हरीश दादा कल्पित यांच्या माध्यमातून मॅन द मॅच जी मात्र पहिल्या मॅच मध्ये अथर्व एक जबरदस्त खेळाडू ज्याने स्टार्टअप ऑफ द एंड असं म्हणावं लागेल सुरुवात देखील केली आणि ती मात्र अकली करता ॲज अ बिग टफ फाईट देखील पाहायला मिळाली. क्रिकेट आहे ना असं म्हणतात ना की त्या सेकंदामध्ये बदल घडते कारण क्षणात बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सर्वस्वाची लढाई म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटकडे जाऊयात ज्या टीम पाहू शकाल उपसरपंच अर्के चषक 2024 पण पाहतोय. नुकताच होतं मान्यवरांचं देखील आगमन झालंय. किंवा डायनामिक डॅशिंग पर्सनॅलिटी रणजित दादा किनी मॅचच्या दिशेनं परफेक्ट गोलंदाजी अँगल ऑफ द मुव्हमेंट परफेक्ट गोलंदाजी हातली जाते यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. समर त्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं साथ देणारा आणि मात्र दमखम दाखवणारी ताकद वरद विनायक अकलूलीकडनं पाहतोय. पहिले चेंडू आतापर्यंत फेकून दिले पहिल्या षटकातील 4 चेंडू स्कोर कार्ड आपण पाहिलं तर फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या मात्र 1 विकेट लॉस ऑफ 7 रन ऑन दिस कार्ड पाहतोय 7 ही धावसंख्या. यावेळी मात्र पाहू शकाल बॅटचा एज पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थडब्यांमध्ये आहे ती स्लिप आपल्याला पाहायला मिळते. 30 मध्ये मेंटेन पॉवर प्ले षटक असताना समरची गोलंदाजी परफेक्ट हाताळली गेली आहे. पहिल्या चेंडूतील सिंगल त्यानंतर षटकार पाहायला मिळाला त्यानंतर विकेट पण पाहायला मिळाला. असं म्हणतात की एक तेरी तो एक मेरी ते उत्तर देत असताना मात्र वरद विनायक समरची गोलंदाजी 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. शेवटचा बॉल मेंटेन पॉवर प्लेचं पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये चांगल्या मॅचेस चांगले खेळाडू शेवटचा बॉल
षटक आपण जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी मात्र कंप्लीट होतंय. एका षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती ऑन द रेस पाहायला मिळते. ती मात्र 1 विकेट लॉस ऑफ अँड 8 रन 8 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. येणारे 18 चेंडू बॉलिंग मार्क करतील. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक करतील. त्याआधी मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. उपसरपंच अर्के चषक 2024 चे पर्व पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. येस डीजे. धन्यवाद डीजे. मुख्य मंचावरती युवा म्हणून आणि खऱ्या अर्थानं नायगावकडनं पाहू शकाल की मित्र परिवार ज्याच्यामध्ये या ठिकाणी होते साई सत्कार. आपण पाहतोय माईची शाल स्पर्धेत भेट देऊन युवा आणि युवा पाहू शकाल मित्र परिवार ज्यामध्ये प्रशांत मात्रे यांचं मात्र साई सत्कार करतील. यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते मायजी शाल स्पर्धेचं भेट देऊन पाहू शकाल की मुख्य मंचावरती केलं जातंय. नायगावचे एक युवा आणि मात्र प्रेरणा स्टार म्हणून क्रिकेट सपाट प्रेम आपण नक्कीच प्रशांत यांचं मात्र की केलं जाते. मायजी शाल स्पर्धेत भेट त्यांचं मध्ये या ठिकाणी केलं जातं. साई सत्कार मुख्य मंचावरती पाहतोय. 2024 मध्ये पाहतोय. वेलकम अकलूलीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते मध्ये केलं जाते साई सत्कार. मायजी शाल स्पर्धेचं भेट देऊन त्यांना मात्र 2024 ची आठवण दिली जाते. असंच प्रेम तुमचं मात्र सर्वांकडे. यावली मात्र दर्जेदार स्ट्रोक 6 धावा संख्या फलकावरती वाढती आणि 6 धाव स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती. आपण जर पाहिले तर 14 या धावसंख्येवरती. जनक भोईर यांचं मात्र सत्कार करतील संदीप घोडविंदे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. संदीप घोडविंदे यांच्या शुभ हस्ते माईची शाल स्पर्धेचं भेट देऊन मात्र मुख्य मंचावरती सरपंच केलं जातं. या ठिकाणी मात्र जे आपलं आता कर्तव्य म्हणतो की आता आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. त्यानंतर विलास पाटील यांचा सत्कार करतील मदन भट यांच्या शुभ हस्ते माईची शाल स्पर्धेचं भेट देऊन विलास पाटील यांचं देखील मात्र या ठिकाणी नावगाव विभागातील व्यक्तिमत्व म्हणून ओळख. युवा नेतृत्व सत मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहतोय नक्कीच के झिडके स्कोर कार्ड फलकावरती 14. त्यावेळी मात्र परफेक्ट डिसिजन देताना पंचमहाल म्हणतोय प्रभू सर. सेकंड वर बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज गणेश ज्याचं नाव आहे. वरद विनायक अकलोली कॉलनी गट पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये होम टीम प्रणय स्पोर्ट्स अकलोली विजयाची मोर विजयाचा शिक्का मुर्तब करते. पहिल्या ओव्हर मॅच मध्ये पाहिलं. त्यानंतर मंगेश कुलकर्णी यांचा सत्कार करतील यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते. एक युवा आणि मात्र अकलोलीच्या टीम करता नेहमीच सपोर्टर म्हणून आणि मंगेश कुलकर्णी उर्फ मॅक्स या नावाने ज्यांची ओळख आहे. सर्वांचा सपोर्ट प्रेम आणि खऱ्या अर्थानं मंगेश कुलकर्णी एक युवा डायसिंग डायनामिट आणि मॅक्स या नावाने मात्र या विवाहाची ओळख. यतीन पाटील उपसरपंच यांच्या शुभ हस्ते. यावेळी पंच कॉम्पिटिशन वळताना यस नो बॉल ॲज अ फ्री इट इज अवेलेबल. पाहाल तर लाईन ऑफ लेन विरुद्धचा चेंडू हाताळला गेलाय. ज्या ठिकाणी पपुरीचं दर्शवतात की मात्र फ्री हेड बॉल. स्कोर कार्ड एकेरीनं पुढे सरकेल जाऊन पोहोचते फलकावरती 15 या संख्येवरती. उपसरपंच अर्के चषक मध्ये सेकंड मॅच करता प्रेक्षकांच्या माहिती करताय टीम के झिडके जी बॅटिंग करते फील्ड करते वरद विनायक अकलोली कॉलनी. नेक्स्ट बॉल फ्लॅटेड बॉल ॲज हायटेड. त्याला थोडंसं मात्र स्लाइस देण्याचा प्रयत्न होता आणि मात्र फेकीपर्यंत यस इज गॉन. मिस्टर बिग बॅटर रितेश आपल्याला फार मिळते जो मात्र प्रत्येच्या प्रवासाला येतोय. षटक क्रमांक 2 आपण जर पाहिले तर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली आहे वरद विनायक अकलोली कडनं. नवीन बॅटर प्रधान शॉट मध्ये मध्य पावलाने मिस्टर कपिल. ग्रामीण टेनिस भिवंडी तालुक्यातील देखणी स्पर्धा आजपर्यंत आरंभ आणि सुरुवात शुक्रवार. खऱ्या अर्थानं या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि आलेखावरती का ओळखलं जातं कारण गरम पाणी झरे म्हणून अकलोली गाव प्रसिद्ध आहे. याच मात्र पावडभूमीमध्ये आज प्रत्येक मॅच मध्ये चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतील. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 5वा बॉल अभि यावेळी मात्र पाहू शकाल एक लेफ्ट हँड बॅट्समन परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. एक सुंदर चेंडू यावेळी हाताळला गेला डॉट बॉल.
लास्ट बॉल अगेन्स्ट एज अ सेकंड एज अ फिनिश. शेवटचा बॉल अक्रॉस झालाय. फलंदाज अभि यावली चांगला स्ट्रोक्स मात्र हवेमध्ये आहे. जेवढी उंची तेवढी लांबी नाही. झेल त्या ठिकाणी झालाय कॅरी. अभिच्या फलंदाजी ते होतं अंताने मात्र अभिला परतावं लागतं. एज अ बॅक टू द डग आउट अँड थर्ड विकेट डाऊन ॲज के झिडके एज अ बॅक टू द डग आउट. येस डीजे. परफेक्ट या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या माहिती करता प्रत्येक दिवसामध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं स्पेशल मध्ये सुपर संडे ग्रामीण टेनिसमध्ये ज्या खेळाडू धुमाकूल घातली आहे, ज्याने सारजा दुबई कटारपर्यंत आपला प्रवास केला आहे, असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील ॲक्शन मैदानच्या आतमध्ये. पहिल्या दिवसामध्ये आमंत्रित संघामध्ये पाहतोय पहिल्या मॅचमध्ये होम टीम घरच्यामध्ये आपली पहिलीच मॅच विन होताना पाहायला मिळाली. प्रणय स्पोर्ट्स अक्लोली. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये पाहतोय वरद विनायक अक्लोली कॉलनी. मनीष नव्याने मैदानच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती पण पाहिलं तर कपिलला बी पाहतोय. दोन्ही बिग बॅटर. हार्ड इज अ मुवमेंट. खऱ्या अर्थानं केचे सर्वात बिग बॅटर म्हणून दोघांची ओळख आहे या क्रिकेट विभागामध्ये. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय. गोलंदाज वीरेंद्र हडल. यावली आपण पाहिलं तर परफेक्ट डिलिव्हरी. थोडंसं मात्र अक्रॉस खेळायचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. लेग बाय सुरू पण पाहतोय. दर्शवताना पप्पू रिसामार सिंगल आली आहे. एक सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती पाहतोय. ज्या ठिकाणी 16 या धावसंख्येवरती की झिडके असं वाटलं स्टार्टअप करेल, सुरुवात करेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी मत हवी ठरली आहे. टीम अक्लिलकरांची गोलंदाजी आणि मात्र पाहू शकाल नवीन परवडीमध्ये चांगले खेळाडू घडतायत. ते मात्र अक्लुली टीम करते. वरद विनायक अक्लुली कॉलनी. नेक्स्ट बॉल मनीषच्या बॅट बदनं त्याचा तोफखान्याने सुरुवात करावी. ती सुरुवात झाली आहे. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. मुख्य मंचाच्या डोक्यावर चेंडूला फेकून दिलं गेलंय. एक दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. यस डीजे. मी म्हटलं होतं की मनीष हॅज अ बिग हार्ट आणि मात्र हार्ड बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं भिवंडी टेनिसमध्ये. चिटकेगावचा सुपुत्र आपण पाहतोय. अप्रतिम फटका, अप्रतिम स्ट्रोक्स पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ मात्र ब्लास्ट ऑफ द मोमेंट. षटकार. 6 धावणे. स्कोर कार्ड फलकावरती 23. फ्लायटेड यावेळी थोडंसं मात्र उशिराने लेट कनेक्शन. चेंडू मध्ये स्क्वेअरली डीपला चाललाय. त्या ठिकाणी सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती विश्व आकडा 24. आपण जर पाहिलं तर 24 हा आकडा येतो फलकावरती. मित्रांनो 24 म्हटलं तर झोपेत उठवा. 23 ही धावसंख्या फलकावरती आहे. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट यावली मात्र पुनः एकदा जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. 6 रनों के लिए और 6 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 30 रनों पर. 30 की धावसंख्या फलकावरती आहे. षटक पाहिलं तर तिसरं बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि मात्र 30 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतं की झिडके आपल्या आज मात्र लयामध्ये. म्हटलं होतं मी स्टार्ट ऑफ द मोमेंट. कुठनंही मात्र सुरुवात करा, मध्ये सुरुवात मात्र हवी असली गरजेचं आहे आणि तोच मात्र केलाय कपिल आणि मनीषच्या बॅटमधनं ॲज अ बॅक टू बॅक षटकार. 30 रन ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट तयार. बॉलिंग पाक वरती आहे विजय. यावेळी बॅक टू बॅक. वॉट अ बॅटिंग. परफेक्ट चेंडूला फेकून दिलं जात आहे. दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. पप्पू इरसर मात्र बॅक टू बॅक दर्शवताना ॲज अ षटकार. शॉर्ट ऑफ वरती अक्षरपत्र आघात पाहायला मिळतो. येस कबॉट डिझाय.
एक जबरदस्त सुरुवात स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या तुम्ही फलक्यावरती पाहता ती मात्र 36 धावसंख्येवरती. झिडकेच्या विरुद्ध मात्र अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड जाऊन फलकावरती 36 धावसंख्येवरती. मिस टायमिंग यावली चेंडू मात्र आपण पाहिलं तर थोडंसं टायमिंग प्रॉपर नव्हतं. ज्या ठिकाणी सिंगल डबलचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी सक्सेसफुली पाहायला मिळते. एक सिंगल कन्वर्ट करायचा प्रयत्न आहे. एक सिंगल आहे. टिक्लर झोन मध्ये चेंडू जेव्हा जाईल तेव्हा मात्र एक सिंगल असेल. षटक आपण जर पाहिलं तर मात्र कंप्लीट होतंय. आपण पाहू शकाल की 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. 3 षटकानंतर शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्क वरती असेल. एका साईडला एक भलाटे ताकद यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. टीम संदीप हेमेंद्र घेरत हेमू या नावाने ज्या खेळाडूची ओळख, त्यानंतर त्याच्या विरोधात कल्पेश आणि टीम वेडेपाडा यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स आपला प्रवेश देखील निश्चित करायचा आहे. आणि आपण देखील स्पर्धा पाहतात उपसरपंच अर्के चषक 2024 मध्ये. पुनश्च एकदा स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, लहान मुलांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा नेतृत्व म्हणजे परममित्र यतीन पाटील यांच्या संकल्पनेनं आणि संदीप घोडविंदे, रुपेश पाटील, पदम भट या सर्वांच्या साथीनं आपण पाहू शकाल स्पर्धा आज मात्र रंगती आहे. महाराष्ट्र पाहते आहे, नक्कीच पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाज अविनाश देसली पाहतोय. कपिल एक परफेक्ट विजय जाधव कॉपी बुक स्टाईल फ्लॅटेड सरळ चेंडू हायटेड पाहायला मिळाला. पंच नक्कीच आपल्याला दर्शवतील. त्याने मात्र सिंगल दुसरा धाब्याचा प्रयत्न ॲज अ नो बॉल. आता परफेक्ट डिसिजन पाहायला मिळतोय ॲज अ पीम बॉल. कारण इतरचे क्रिकेटर जर चेंडू जर पाहिला तर परफेक्ट हायटेड पाहायला मिळाला. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल या बॉलला. स्कोर कार्ड जाऊन पोचते मात्र या तुगिरीनं धावसंख्या फलकावरती पाहतोय 39 धावसंख्या फलकावरती आहे. कपिलच्या बॅट मध्ये थोडंसं प्रेशर येते. टीम अकलोलीवरती आहे. राईट ऑन द टार्गेट सरळ मात्र फीटचा बॉल होता. नाहीतर निस्त्या त्या टिकेट पाहतोय फरीचं बिघडवलं होतं मात्र फीटचा बॉल. कैसे भी खेलो, आडे खेलो टेढ़े खेलो मात्र रनआउट नाही होणार हा तो चेंडू होता. एक स्कोरनं धावसंख्या फलकावरती 40 रन्स. मजबूत स्थितीमध्ये आहे. फायटिंग जर करायची आहे तर बिग बॅटिंग झाली आहे की झिडकेकडनं. 40 धावसंख्या फलकावरती या मुंबईमध्ये. मगाशी म्हटलं की इथनं रखरखत्या उन्हामध्ये आणि टेम्परेचर तापताना पाहायला मिळणार आहे. टीम वेडेपाडा 40 रन ऑन द स्कोर बोर्ड. टीम संदीप आणि वेडेपाडा टॉच करण्याकरता या बाटचा इंच पाहायला मिळतोय. मात्र त्या ठिकाणी मनीष स्वतःवरती थोडासा नाराज होतोय. कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. रिप्ले मध्ये पाहू शकाल मात्र बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन झालं नाहीये. प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन येत नाहीये. परफेक्ट गोलंदाजी पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ॲज अ कमबॅक हिअर मिस्टर अविनाश दिसले पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. तिसऱ्या बॉल करता येतोय बॉलिंग मार्क वरती. स्लाइस केले बॉल लास्टच्या सियन पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र समरची गचाल फील्ड आणि चेंडू टिकून चालाय सरळ बॉन्ड इज क्लिअर. चौकार 4 धाबा. तर डीजे आपण पाहतोय एक देखणी स्पर्धा ज्यामध्ये प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच चालू प्रधान शॉट मध्ये आपण पाहिली तर के झिडके आणि त्यांच्या वेबशात पाहिलं तर टीम वरद विनायक अकलोली कॉलनी. स्कोर कार्ड फलकावरती आपण पाहतोय 44-44. पुन्हा एकदा आ बैल मुझे मार. फलंदाज तुमच्या समोर उभा आहे. त्याचं नाव आहे मनीष. आपण पाहिलं तर एक हार्ड बॅटर म्हणून अनेक वर्ष भिवंडी टेनिस बॉल मध्ये या खेळाडूला पाहिलंय. आणि आपण पाहिलं तर दर्जेदार विस्फोटक फलंदाजी आणि मात्र अकलीवरती केला जातो यावेळी हल्ला आणि मात्र चेंडूच मध्ये केला जातो बल्ला बॉल पाहायला मिळतोय. 6 धाब्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. चेंडू द्यायचा आहे. एकावन्न धावसंख्या फलकावरती आहे. $50 रन्स. परफेक्ट गोलंदाजी अटॅकेड मुंबई. यावेळी चांगला चेंडू कव्हरला गेला. डाऊन द हिअर इज अ बॉन्ड क्लिअर.
काय शॉट सिलेक्शन आज प्रॉपर फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं. चौकारच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 54 या धावसंख्येवरती. 54 रन्स ऑन द स्कोर. शेवटचा बॉल नंतर बिग फाईट पाहायला मिळणार आहे. एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल तर एका साईडनं वस्ते टेनिस बॉल मध्ये लढत पाहायला मिळणार आहे. हेमंत गर्दे आणि टीम चांदीप आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर कल्पेश आणि टीम वेडेपाडा. चबली पाहिलं तर पंचावन्न दर्शवताना व्हाईट बॉल येस आपण पाहतोय पप्पू आपण दर्शवत आहेत. 4 दिवसामध्ये तुम्हाला मात्र टेनिस बॉल विभागातील सर्वात मोठी ताकद आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. असं म्हणताना आयुष्यामध्ये जेव्हा संकट येते ना त्या देवाकडे हाक मागली जाते आणि क्रिकेटच्या मैदानावरती या माझ्या पंचांकडे दाद मिळण्यामध्ये डिसिजनचा भार पांडुरंग मोर आणि पप्पू सर यांचं देखील माझ्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थानं कार्यक्षमता पाहतोय. नेक्स्ट बॉल त्यावेळी चांगला फटका फ्लॅटेडनं फाटवलाय. चेंडू मात्र फ्लॅटेड षटकार. काय मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली मनीषच्या बाट मधनं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले फलकावरती 61 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतील मात्र एक मोठी धावसंख्या विजयाकरता 62 धावा मात्र चेस केल्या जातील का. वरद विनायक अकलूल टीम आणि समोर अंबत टीम त्याचं मात्र धावतं समायोजन देतो आमचे गुरुवर्य आदरणीय हडकमुल सर. 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 62 धावांचा मान. वेडेपाडा आणि चांदीप. वेडेपाडा आणि चांदीप संघाला पहिला आणि अंतिम पुकार असा नाणेफेकीसाठी. वेडेपाडा आणि चांदीप. हेमेंद्र पाटील यांनी क्रीडा मंचकावर हेमेंद्र घरत यांनी क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर 61 धावांचा हिमालय पार करायचा आहे. 24 चेंडू आणि 62 धावा. चांगली दमछाक नक्कीच होईल ती वरदगाव विनायक अकलोलीची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. वेडेपाडा आणि चांदीप. वेडेपाडा आणि चांदीप हा सामना 3 षटकांचा होईल. हो तर चांदीप आणि वेडेपाडा यांच्यामध्ये झालेल्या नाणेफेकीमध्ये चांदीपच्या बाजूने कौल गेलेला आहे. चांदीपने नाणेफेक जिंकलेला अजूनही आपला निर्णय कळवलेला नाही. आणि प्रथम फलंदाजी करताना मैदानामध्ये KS झिडके संघाने धुव्वाधार फलंदाजी करत वरद विनायक अकलोली कॉलनीची गोलंदाजीचा पूर्ण पाला पाचोळा करून टाकला. पोलिसी मार दिला आणि 61 धावांचा हिमालय उभा केलेला आहे. या 62 धावांचा पाठलाग करताना वरद विनायक अकलोली संघाची कशी दमछाक होते, किती घाम गाळावा लागतोय, किती षटकार चौकाराचा पाऊस पडतोय याचं धावतं समालोचन आता आपल्याला ऐकवायला जाते. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय KS झिडके संघाकडनं. सलामीची जोडी अविनाश आणि प्रवीण. अविनाश आणि प्रवीण दोघे सख्खे भाऊ आहेत. देसले बंधू. एक कडवं आव्हान, एक प्रचंड दमछाक असलेलं आव्हान. आणि गोलंदाजीसाठी कोण येतोय? अभिजित का? अभिजित
यस मॅच अबाउट टू स्टार्ट. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न मेन विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि चेंडू पहिला जातोय. दन 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 करीत चौकार. चौकारानं धाव संख्या बिनबाद 4. अगदी चांगली सुरुवात केली जाते. चांगला प्रारंभ, चांगला आरंभ चौकाराने. म्हणजे एक प्रकारे त्याने प्रतिस्पर्धी संघाला इशारा दिला की येस वी आर रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. अजूनही जिंकण्यासाठी बरोबर 58 धावांची गरज. 23-58. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने टोलवला जातोय. 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धाव संख्या 5. जरा हायसं वाटलं आम्हालाही. बघूया अभिजित यांचा षटकातला तिसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख चेंडू. ललचाती हुई बलखाती हुई गेंद. निर्धाव चेंडू पडतोय. चौथा चेंडू. पुन्हा एकदा लहराती हुई बलखाती हुई गेंद. कहां से आई कहां से निकल गई, बिल्कुल देखते रह गए, ढूंढते रह गए. षटकातला 5वा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे आणि हा षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11वर. अभिजित पहिल्या चेंडू चौका, दुसरा चेंडू एकेरी धाव, दुसरा तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव आणि पुन्हा 5व्या चेंडू गगनचुंबी असा षटकार. अभिजित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्विंगिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज. 18 चेंडू आणि 51 धावा. वेडेपाडा संघानं अजूनही आपला निर्णय कळवलेला नाहीये. चांदीप संघानं. आणि नवीन गोलंदाज येतोय रितेश. 18 चेंडू 51 धावा. म्हणजे प्रति षटकामध्ये 17 रनची गरज आहे. 17 रन प्रति षटकामध्ये 17. नॉन स्ट्रायकरला प्रवीण, त्याचं टोपण नाव लोल्या. स्ट्राईकला लोल्या आणि नॉन स्ट्राईकला लोल्या आणि स्ट्राईकला गोलू. लोलू आणि गोलू. आता मी त्यांच्याबद्दल आणखीन काय काय बोलू बघूया. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय.
राईट पुढचा चेंडू
आणि ते मात्र षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. आता शेवटचे 6 हाणामारीचं षटक, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात 33 धावांची गरज. विशाल हॉर्न अकलोली गावचे पाहुणे मित्र. विशाल हॉर्न विशाल हॉर्न इज ऑन. त्यांना अकलोली गावात खूप आवडतं. गावचे ज्येष्ठ नागरिक कोण आलेले आहेत? अमृतजी पाटील आइये, पधारिये, तशरीफ लाइये. या अमृतजी या. हा यतीन पाटील यांचे काकाश्री. वा, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर भन्नाट कामगिरी करून दाखवतोय विशाल हॉर्न. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पंचांच्या आत समांतर धाव, अवांतर धाव संख्या 30. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. 5-32. यावेळेला मात्र फेकून दिलंय दूर गगन की छाव में. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली 36. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. 4 चेंडू आणि 26 धावा. मिलिंदजी पाटील अथर्व रूप चिनू यांचे बाबा आलेले आहेत. आइए सर, पधारिये, तशरीफ लाइये. वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम. अमृत पाटील काका यांचा सत्कार केला जातोय. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलंय लंबाचे. चौकार की षटकार? चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. सन्मान केला जातोय. यतीन पाटील विद्यमान उपसरपंच अकलोली यांच्या शुभ हस्ते. जिंकण्यासाठी आता 2 चेंडू आणि 22 धावा. राईट आर्म हवा. यावेळेला मात्र पंचांनी बघितलं हात समांतर, धाव अवांतर 41. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. पुढचा चेंडू. पकडो क्या जीतो मॅच. आणि इथं गडी बाद होतोय, गोलू बाद होतोय. पण चांगली फटकेबाजी करून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलेलं आहे. शेवटचा चेंडू आणि खेळण्यासाठी कोण जातोय बघूया. गणेश.